नमस्कार, मी अनघा धोडपकर. अश्वत्थामा भाग 10. पांचाल देशाच्या द्रुपदानं केलेला अपमान सोसून द्रोण गौतमी अश्वत्थामासह कृपाचार्यांकडे हस्तिनापुरात आले. इथंच अर्जुनाची भेट झाली. एके दिवशी कौरव पांडव चुलत भाऊ मैदानात विट्टी दांडू खेळत असता त्यांची विट्टी कोरड्या विहिरीत पडली. अश्वत्थामा दुरून बघत होता. एवढ्यात द्रोण येऊन मुठभर दर्भाच्या काड्या घेऊन अस्त्रानं अभिमंत्रित करून त्यांनी त्या विहिरीत सोडल्या व स्वतःची अंगठी पण टाकली. दर्भाच्या काड्यांचा दोर करून विट्टी आणि बाणांचा पूल करून अंगठीसुद्धा बाहेर काढली. ही वार्ता भीष्माचार्यांना कळल्यावरती द्रोणांचा यथोचित सत्कार करून त्यांची राजकुमारांचा गुरु म्हणून नियुक्ती केली. धनधान्यांनी समृद्ध सुरक्षित प्रासाद दासदासींसह त्यांना राहण्यास दिला. खऱ्या अर्थानं अगदी पहिल्यांदाच अश्वत्थामा खऱ्या आईचं दूध प्यायला. द्रुपदाच्या अपमानाच्या स्मृतीतून बाहेर आल्यावर गोऱ्या रॉजरची त्यांना आठवण झाली. स्वतःचं सामान्य रूप करून दुधाची सुगडी हाती घेऊन पाहुण्यांचं स्वागत करायला तो घळी बाहेर पडला. रॉजर बेकर कातळावर बसला होता. त्याच्या मॅपप्रमाणे महाराष्ट्रातल्या खानदेशातील नंदुरबार ते अस्तंबा म्हणजे सातपुडा पर्वतातील हा 90 किलोमीटरचा घाट माथ्याचा प्रवास करून तो आला होता. अश्वत्थामा पुढ्यात उभा दिसल्यावर रॉजरनं विचारलं, तू घोस्ट सारखा म्हणजे भूतासारखा एकदम कसा प्रगटलास? थोडं थोडं मराठी येतं आणि समजतं. अश्वत्थामानं त्याला प्यायला दूध दिलं, पण सुकड्यातील दूध कितीही प्यायलं तरी संपतच नव्हतं. रॉजरला अंतरात्म्याची प्रचिती आली. येस, आय एम हॅव्हिंग स्पिरिच्युअल पॉवर. या अश्वत्थामा संशोधनात नक्कीच मी यशस्वी होईल. भारावलेल्या अवस्थेत समोर पाहिलं तर अश्वत्थामा केव्हाच अदृश्य झाला होता. एवढ्यात त्या डोंगराळ सुळक्यातून आवाज आला, मिस्टर रॉजर, लवकरच सूर्यास्त होईल. तू अस्तंबा पर्वत लवकर सोड. प्लीज गो अवे फ्रॉम हिअर. वी इंडियन ट्रीट अवर गेस्ट ॲज अवर गॉड. आणि म्हणूनच तुला दूध देऊन तुझा पाहुणचार केला. आता जास्त फायदा न घेता गो अवे फ्रॉम हिअर, अदरवाईज यू विल डाय. गो अवे, गो अवे, गो. रॉजरनं विचारलं, हू आर यू? उत्तरादाखल एक प्रचंड दगड त्याच्या पायाजवळ येऊन थांबला. परत आवाज आला, गो अवे, अदरवाईज यू विल डाय. रॉजरनं वर सुळक्याकडे पाहिलं असता अंगावर काळी कफनी घातलेली उंच आकृती उभी असलेली त्याला दिसली. घाबरून रॉजरनं सॅकबॅग पाठीवर बांधून तो निघाला, कारण ही आज्ञा होती अस्तंब्याच्या अधिपती अश्वत्थाम्याची, जो 5000 वर्षांपूर्वी अस्तित्वाच्या जाणीवेत पुन्हा परत आला होता. अश्वत्थाम्याचा पूर्वाश्वाचा पापसंग्रह जेवढा मोठा होता तेवढाच त्याचा पुण्यसंचय महान होता. तो महापराक्रमी, तपस्वी, महापंडित तसेच महारथीसुद्धा होता. दैव लाभलं तर वैभव आणि दैवयोग फिरला तर सर्वनाश. पांचाल पांडवांचं हत्याकांड झालं आणि अश्वत्थाम्याचं दैव फिरलं. शस्त्र अस्त्र गेली, मणी गेला, लोकजीवन गेलं, राहिला फक्त शाप. जिवंतपणी यातनामय जीवन भोगण्यासाठी. धन्यवाद.